हरिओम शहापूर आणि गंगा रोड. बिग फाईट, तगडा मुकाबला. मी तर म्हणेन आजच्या दिवसातील खूप चांगली मॅच आम्हासाठी आणि आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी येईल. गोलंदाजी मार्कवर गंगा रोड संघाकडनं प्रथम गोलंदाज पाहायला मिळेल सुजय भगत. अंपायर सिग्नल लेट्स प्ले. हरिओम शहापूर संघाकडनं स्ट्रायकिंगवर बॅट्समन आपण बघाल विकास. नॉन स्ट्राईक एंडवर देव. जणू काही आम्हाला धडकन पिक्चर आठवली. विकास आणि देव. यावेळेस महेश गोरे, चुकीला माफी नाही. यावेळेस शेवटच्या मोमेंटला पाय आडवा केला. क्रिकेटचं रूपांतर फुटबॉलमध्ये झालं. चेंडू वाढवला. आपल्या संघासाठी 2 धावा मात्र वाचवल्या. परंतु महेश गोरे थोडीशी नजर चुकली गेली चेंडूवरून. टाळ्यांचा गजर होतो पहिल्या चेंडूवर. विजयाचा शंखनाद यावेळेस पाहायला मिळाला, कारण पहिल्या चेंडूवर आल्या 2 धावा. हरिओम शहापूर संघ, शहापूर तालुक्यातील नावाजलेला संघ, आज आपल्या नावाला साजेशी बॅटिंग करताना बॅट्समन विकास. नॉन स्ट्राईक एंडवर देव. मी चर्चा केली, ही 2 नावं घेतली, जणू काही आम्हाला धडकन पिक्चर आठवला, कारण खूप ही नावं आम्हाला पिक्चरमध्ये ऐकायला मिळतात. यावेळी शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आडव्या बॅटनं खेळला आहे. पुल करण्याचा प्रयत्न, परंतु परफेक्ट मिडल अप करू शकले नाही. निश्चितच परफेक्ट पॉवरफुल फटका यावेळेस पाहायला मिळाला नाही. ऑनसाईड फटके आम्ही बघितलेले आहेत. शॉर्ट पिच बॉलवर आपण छातीपर्यंत बॉल आला तर पुल करू शकतो. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सातत्याने जातो, त्यासाठी तेवढ्या क्वालिटीचा चेंडू असायला हवा. परंतु यावेळेस पुन्हा एकदा रन्स ऑफ कपल. 2 धावा पुन्हा मिळाल्या. पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर 2, एकंदरीत 4 धावा. बॅकफुटवरून यावेळेस मात्र चेंडूला दिशा दिली. कबर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर आला हा चौकार. 4 धावा. धावांची गती भरकन वेगाने वाढवत असताना चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. चौकार. पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर 4. हरिओम शहापूर संघ, आपलं नाव हरिओम शहापूर. आकार उकार मकार ओमकार. आणि आज मात्र पंढरीचं विठ्ठल हरी, कारण यावेळेस मात्र झेल. क्या बात आहे. या झेलसाठी खूप साऱ्या टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय चांगला झेल पकडला जातोय. वाटलं नव्हता झेल कॅरी करेल का, परंतु डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला डीपमध्ये पोहोचला गेला. चेंडू खाली आला आणि आता मात्र विकास. संघर्षाच्या मैदानात मार्ग सापडला नाही. बॅक टू द पॅव्हिलियन. एक चांगला संघ आहे हरिओम शहापूर संघ. धुवाधार बॅटिंगची सुरुवात आपल्यातून बॅटिंग पाहायला मिळाली. विकासच्या माध्यमातून 3 चेंडूवर 8 धावा केल्या. त्यानंतर मात्र विकास. एक फटका चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता. चांगला झेल पकडलाय. पहिला झटका लागतोय यावेळेस मात्र हरिओम संघाला. नवीन बॅट्समन मैदानात गेलाय आधी. अराउंड द विकेट्स. यावेळेस अचूक टप्पा पाहायला मिळाला आहे. पहिल्या 3 चेंडूचा विचार केला तर गोलंदाज सुजय भगत थोडी अडखळत गोलंदाजी करत होता. त्यानंतर मात्र कमबॅक केलं. हा बदल आहे मित्रांनो. चाललेल्या बदलासोबत जर तुम्ही चालाल ना, तर मात्र जग तुम्हाला खांद्यावर घेईल. निश्चितच यावेळेस बदल करतोय स्वतःच्या गोलंदाजीमध्ये गोलंदाज सुजय भगत. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन देव. यावेळेस परफेक्ट यॉर्कर, खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु हेलिकॉप्टर शॉट थोडासा पाहायला मिळाला. द सिग्नेचर शॉट ऑफ महेंद्रसिंग धोनी. काही शॉट आहेत की ते त्या बॅट्समनच्या नावावर ठेवून दिले आहेत, कारण त्यांच्या माध्यमातून या शॉटची निर्मिती झाली आहे. आम्ही सातत्याने चर्चा करतो भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. अप्पर कट हा त्यांचा फेवरेट शॉट, आणि म्हणून की काय सिग्नेचर शॉट ऑफ महेंद्रसिंग धोनी, हेलिकॉप्टर शॉट अँड सिग्नेचर शॉट ऑफ अप्पर कट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर.
पहिले षटक समाप्त. एक महत्वपूर्ण विकेट विकाच्या रूपाने आणि 9 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. यावेळेस फटका चांगला सजवलाय. चेंडू निघून जाईल. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर डिसिजन. हाऊ मेनी रन दिस बॉल. 2 धावा. कारण निर्धारित जागा आहे, डिक्लेअर झोन आहे, तिथे चेंडू जर गेला तर मात्र निश्चितच 2 धावा येतील आणि पाण्याच्या टाकीला चेंडू लागला तर एक सिंगल धाव. दोन धावा पुन्हा एकदा जोडल्या जातील. 11 धावा स्कोरबोर्डवर. निशांत गोलंदाजी मार्कावर तयार. चांगली गोलंदाजी होताना दिसते गंगारोड शहापूर संघाकडनं. यावेळेस पुन्हा एकदा आउट ऑफ द ऑफ स्टंप्स आणि चेंडू उडाल्यानंतर याला म्हणतात बॅकअप. राकेश म्हणून म्हटलं जातं युनिटी इज द स्ट्रेंथ. याचं कारण आहे क्रिकेट हा मित्रांनो सांघिक खेळ आहे आणि याच सांघिक खेळामध्ये प्रत्येकाला स्वतःची जबाबदारी योग्यरित्या उचलता आली पाहिजे. झेल सुटला होता, राकेश समोर झाला आणि यावेळेस मात्र मदतीचा हात पुढे गेला. संघटनाला महत्व आहे, क्रिकेट सांघिक खेळ आहे हे दाखवताना राकेश सुरेख झेल पकडला गेला. देवला माघारी परतावं लागतंय. न्यू बॅट्समन इंटरियर, नवीन बॅट्समन दर्शन. नवीन बॅट्समन दर्शन खूप चांगली पर्सनॅलिटी आहे, बॉडी लँग्वेज सांगून जाते आणि आलेल्या माहितीनुसार आत्ताच आम्हाला वर्णन केलं बंटी डमके सरांनी. कबड्डीमध्ये सुद्धा हातखंडा या खेळाडूचा खूप चांगल्या पद्धतीने कबड्डी खेळतो आणि आज मात्र क्रिकेटमध्ये दाखल. याचं कारण हरिओम स्पोर्ट्स शहापूर. विकास थोडासा नाराज असेल कारण घाई केली विकासने. खूप चांगली बॅटिंग विकासच्या माध्यमातून होत होती. एक चुकीच्या फटक्यावर विकास बाद झाला. तदनंतर एकावर एकडे बाद होत आहेत. फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये आहे. अति घाई संकटात नाही इन द इयर आणि यावेळेस सुरेख झेल. दर्शन आल्या पावली माघारी जाणं याला म्हणतात. ना घर का ना घाटका अशी अवस्था बॅट्समन दर्शनची पाहायला मिळाली. कारण आल्यानंतर वेळ कमी घेतला. आपण 5 षटकांची मॅच खेळत असाल तर मात्र तुम्हाला समजदारीचा क्रिकेट खेळावं लागेल. मित्रांनो, एव्हरीथिंग हॅज प्लॅन. प्रत्येक गोष्टीला नियोजन असावं लागतं. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये क्रिकेट किती खेळता हे जरी महत्त्वाचं असलं तरी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही क्रिकेट कसा खेळता याला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. विकासने सुरुवात चांगली केली पण म्हटलं जातं एखाद्या जहाजाला जर छिद्र पडलं तर त्याचा भगदाड पडायला वेळ लागत नाही आणि याच समुद्राच्या मध्ये असणाऱ्या आणि किनाऱ्यावर जाणाऱ्या नौकेला भगदाड पडलंय. हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाने सुरुवात चांगली केली, विकास बाद झाला. तदनंतर देवला सुद्धा माघारी परतावं लागलं आणि आता मात्र बॅट्समन दर्शन सुद्धा बाद. नवीन बॅट्समन मैदानात आलाय रियान. फटका तर लागलाय आणि यावेळेस सुद्धा संधी होती, झेल सुटला. बॅक टू बॅक 2 गडी बाद केल्यानंतर तिसऱ्या विकेटची यावेळेस चावल लागली होती. झेल मात्र सुटला. रियान एक चांगला खेळाडू आहे, याच मैदानावर प्रॅक्टिस करतो, मैदानाच्या बाजूलाच राहतो आणि आज मात्र या मॅच मध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल रियान हरिओम शहापूर संघाकडनं. सगळे खेळाडू यंगस्टर आहेत. मला वाटतं 22च्या आतील सर्व खेळाडू त्यांच्या लँग्वेज बॉडी लँग्वेजवरून पाहायला मिळत आहेत. आपण बॅट्समन बघायला समोर आपल्याला पाहायला मिळतील रियान आणि त्याला साथ देतोय बॅट्समन आदित्य. दुसरं षटक मार्गस्थ सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल. याचं कारण आहे अव्वल दर्जाची बॉलिंग चालू आहे. 2 महत्त्वपूर्ण विकेट 2 चेंडूवर घेतल्या गेल्या गोलंदाज निशांच्या माध्यमातून. आम्ही सातत्याने अनेक खेळाडू खेळताना बघितलेले आहेत. खेळाडू फक्त नावापुरतं राहिले नाही तर त्यांचा ब्रँड त्यांनी बनवलेला आहे. परवा कल्पेश जाधव शहापूरवरून पुण्याचा दौरा आणि पुन्हा शहापूरमध्ये दाखल. आउट ऑफ द लेग स्टंप्स. यावेळेस वाईड बॉल, चेंडू निघून गेला. विकेट किपर अभिजित सावंत थोडीशी चुकी पाहायला मिळाली. चेंडू हातापर्यंत पोहोचला नाही, चेंडू निघून गेला. लॉंग स्टॉपला जाऊन थांबला. डिक्लेअर झोनमध्ये 2 धावा पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये लिहिल्या जातील. या 2च्या मदतीने धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळेल 14 धावा, 14 रन्स. परंतु दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज निशान चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडू फेकलेत. एक महत्त्वपूर्ण विकेट निशांच्या माध्यमातून घेतले गेले आहे. लेफ्ट हँड बॅट्समन ऑन स्ट्राईक रियान. ओव्हरपिच बॉल, एज लागली गेली परंतु जास्त फायदा उचलता आला नाही. चांगला बॉल यावेळेस टाकला जातोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे ना मित्रांनो, ती सातत्याने आपल्या संघाला विजय प्राप्त करून देत असते. म्हणून की काय, आई गावदेवी गोटेकर बी संघाने अनेक सामने आपल्या गोलंदाजीच्या जीवावर, आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जिंकवलेले आहेत. म्हणून गोलंदाजामध्ये अनेक नावं आम्हाला पाहायला मिळतील. विवेक शेलार आहे, त्यानंतर
विजय पावले आणि शहापूर तालुक्यामध्ये आम्ही सातत्याने गोलंदाजांची नावं घेऊ. जेडी जयदीप बोंडिवले, अर्जुन बांगर. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल यावेळी पाहायला मिळाले आणि या निर्धाव चेंडूने षटकाची सांगता पाहायला मिळाली. 2 षटक संपलं. पहिलं षटक सुजय भगतचं 9 धावा, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि पुन्हा एकदा निशांत फक्त आणि फक्त 3 धावा, त्यामध्ये एक वाईट बॉल, 2 महत्त्वपूर्ण विकेट. हे षटक आहे ना ते मात्र गंगारोड संघासाठी खूप मोलाचं षटक गेलंय, अनुकूल षटक म्हणावं लागेल. 2 षटकं निघून गेली. बंटी ढमकेसर आम्हाला दाखवताना स्कोरबोर्डवर धावा पाहायला मिळतील, फक्त आणि फक्त 14 धावा. आत्ता मात्र पूर्णपणे मैदानामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपुष्टात येत आहे. बंधनकारक क्षेत्ररक्षण संपलं. 38 सर्कलमध्ये इनफिल्डमध्ये असणारे क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये पाहायला मिळतील. आउटफील्ड गतिमान आहे. संपूर्ण मैदान सपाट पाहायला मिळेल आणि याच मैदानाला खऱ्या अर्थानं निष्ठेचं खत पाणी घातलंय सन्मान्य विजयभाई भगत साहेबांनी. जिवंत ठेवलंय हे मैदान, ज्वलंत ठेवलंय हे मैदान, क्रिकेटसाठी अनुकूल ठेवलंय मैदान. दिवसा क्रिकेट झाल्यानंतर रात्री सुद्धा क्रिकेट खेळता यावा यासाठी हॉलिडेची व्यवस्था सुद्धा सन्मान्य विजयभाई भगत साहेब यांनी केलेली आहे. 2 षटकं निघून गेली गंगारोड संघ. 2 षटकामध्ये आतापर्यंत वर्चस्व गाजवतो. याचं कारण केवळ आणि केवळ 14 धावा हरिओम शहापूर संघाच्या खात्यामध्ये आहेत. परंतु या क्षणापासून बॅट्समन आदित्य आणि रियानला हात खोलावे लागतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर तयार. गोलंदाज सुजय भगत, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु अभिजित सावंत सातत्याने चुका करताना यावेळेस पाहायला मिळतील. ज्या वेळेला चेंडू फेकला जातोय अभिजित सावंत चेंडू कलेक्ट करत नाही, चेंडू निघून जातोय मागील दिशेला. जी जागा डिक्लेअर झोनमध्ये या ठिकाणी घोषित केलेली आहे. 2 धावा पुन्हा येतील. 16 धावा स्कोरबोर्डवर. आत्ता मात्र हरिओम शहापूर संघ धावांची मोहर लागली गेली. नक्कीच चांगले गोलंदाज सुद्धा हरिओम शहापूर संघामध्ये आहे. जवळपास 55 ते 60 धावा येणं यावेळेस अपेक्षित असेल. बॅकफुटवर येऊन पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आदित्य. स्विंग अँड मिस, कारण थोडी हवा आहे. हवेचा वेग जवळपास पश्चिम दिशेला म्हणजे मावळतीला पाहायला मिळतोय, कारण हवेमध्ये चेंडू स्विंग होतो आणि पडल्यानंतर चेंडू स्पिन होतो. यावेळी चेंडू थोडा स्विंग झाला आणि बॅटवर चेंडू आला नाही, परिणामी निर्धाव चेंडू. गोलंदाज सुजय भगत यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न केलाय. प्रयत्नात यशस्वी झालाय, परंतु डीपमध्ये लॉंग ऑनला राकेश, जिथे बघावा तिथे राकेश पाहायला मिळतोय. आपण मध्ये राकेशला क्षेत्ररक्षण करताना बघितलं, एक झेल सुटला होता. तदनंतर मात्र राकेशने हात पुढे केला मदतीचा आणि यावेळेस मात्र झेल पकडला होता राकेशने. पुन्हा एकदा राकेश इनफिल्डमधून ऑफ साईडवरून ऑन साईडला आला. यापूर्वी पॉइंटला क्षेत्ररक्षण करत होता आणि याच्या आधी मात्र लॉंग ऑनला आणि आता मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफला येतोय राकेश. आदित्य आणि रियान हे 2 खेळाडू हरिओम शहापूर संघाच्या धावसंख्येला गती प्राप्त करून देऊ शकतात. या क्षणापासून मात्र आपली गाडी मेन रोडला न्यावी लागेल, गिअर चेंज करावा लागेल, डेस्टिनेशनपर्यंत पोचावं लागेल हरिओम शहापूर संघाला. तेव्हा मात्र एक सन्मानजनक स्कोर उभा राहील. मॅचला साजेचा स्कोर हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघ करेल यात शंका नाही, कारण हे 2 खेळाडू या मैदानाची माहिती आहे. या मैदानात काय दडले हे त्यांना माहिती आहे. या मैदानातील खडानखडा त्यांना माहिती आहे. ही खेळपट्टी माहिती आहे. हे षटकार माहिती आहेत. या बिल्डिंगे माहिती आहेत. हे व्यासपीठ माहिती आहे आणि ही मॅच त्यांना माहिती आहे. अर्थातच वेताळ स्वामी चषक 2020-21 आणि संघ सुद्धा प्रतिस्पर्धी आहे तो गंगारोड. गोलंदाज सुजय भगत, स्ट्रायकिंगवर बॅट्समन रियान, लेफ्ट हँड बॅट्समन, डावखुरे हाताचा खेळाडू. हरिओम स्पोर्ट्स शहापूरच्या संघामध्ये एक खेळाडू डावखुरे हाताचे आहेत. आम्ही मुसाचं सुद्धा वर्णन करू. मुस्तफा शेख. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये केलेलं परिवर्तन, परंतु धावा येतील. एक सिंगल सुजय भगत स्मिथ असे देताना, कारण आय कॉन्टॅक्ट होतो यावेळेस मात्र सुजय भगत आणि अभिजित सावंत. वादळापूर्वीची शांतता आहे. वादळ यायचं बाकी आहे, कारण हरिओम शहापूर संघ हा समुद्र शांत आहे आणि याच समुद्राच्या लाटा अजूनही आसमंताला जायच्या बाकी आहेत. जातील का? बॅट्समन आदित्य आणि रियान यांच्या माध्यमातून. मी तर म्हणेन विकासने घाई केली, कारण एक चांगला खेळाडू आहे विकास. चांगले फटके 2 पाहायला मिळाले, एक चौकार पाहायला मिळाला. तदनंतर मात्र बचावात्मक प्रतिक्रिया घेतली असती, एक डिफेन्सिव्ह खेळी केली असती तर मात्र एक भागीदारी यावेळेस पाहायला मिळाली असती. आम्ही आवर्जून उल्लेख करतो कुठेही समालोचन करण्यासाठी गेल्यानंतर की आम्हाला टेनिस क्रिकेट जगतामध्ये आमच्या क्रिकेटरचा थोडा अभ्यास कमी पडतोय. आपण जर प्लॅनिंग केलं आणि प्लॅनिंगने जर क्रिकेट खेळलात ना तर निश्चित तुम्ही विजयी व्हाल. यावेळेस फटका चांगला आहे, स्वीट साऊंड आलाय डीप मिड विकेटला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येईल वेगाने, तत्पूर्वी एकच सिंगल थांबावं लागलंय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकच सिंगल, एका सिंगलने धावसंख्या पुढे पोहोचली. धावा पाहायला मिळते 19 धावा, 19 रन्स. जेमतेम धावसंख्या आहे. अजून धावसंख्येची गती वाढवणं गरजेचं असेल.
नदीप्रमाणे समुद्राला जाऊन समर्पित व्हावं लागेल या दोन बॅट्समनना, कारण आम्हाला कासवाची गोष्ट आठवेल. वेगाने धावणारा ससा हरला होता, याचं कारण तो थांबला होता. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झाला, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि कासव मात्र न थांबता न थकता न हारता डेस्टिनेशन पर्यंत पोहोचले, शर्यत जिंकून मोकळा झाला. म्हणून तुम्हाला या मॅच मध्ये रेड सिग्नल लागून द्यायचे नाही, ग्रीन सिग्नलवर चालावं लागेल, गिअर चेंज करावा लागेल. परफेक्ट वाईड यॉर्कर यावेळेस फेकला जातोय गोलंदाज सुजय भगतच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी गंगारोड शहापूर संघाकडून यावेळेस होताना दिसते, परंतु धाबा कुठेतरी धावसंख्येला एक पूर्णविराम लागलाय, परंतु हाच पूर्णविराम स्वल्पविराम आहे हे सांगावं लागेल या दोन बॅट्समनला, तो खोडावा लागेल. आणि पुन्हा एकदा क्रिकेटची व्याख्या, षटकार चौकारांची भाषा पुन्हा लिहावी लागेल. स्कोर बोर्डवर धावा पाहायला मिळतील. यावेळेस फुलटॉस बॉल, बॅट आडवी केली, ताकद आहे, नजाकत आहे, हा आला षटकार रियानच्या बॅट मधनं. ब्रँडेड यूज 6 षटकार आला. ज्या फटक्याची आवश्यकता, अभिलाषा, गरज होती, तो फटका हरिओम शहापूर संघाच्या खात्यामध्ये येतोय. 6 धावा, षटक संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर हरिओम शहापूर संघाची धावसंख्या ती 25 धावा, 25 रन्स. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूमध्ये जरी 30 धावा आल्या तरी मात्र 55 पर्यंत जातील हरिओम शहापूर संघ. परंतु येतील का? या दोन बॅट्समनमध्ये ताकद आहे, नजाकत आहे, या दोन बॅट्समनमध्ये प्लॅनिंग आहे, या दोन बॅट्समनमध्ये बॅटिंगची क्वालिटी आहे. दर्शन मात्र सातत्याने पाणी पाजत असताना एनर्जी यावी. जल हे तो कल है, कारण पाणी म्हणजे मित्रांनो जीवन आहे. ही संघाची युनिटी आहे. मी तर आवर्जून उल्लेख करेल, जो खेळाडू पहिल्यांदा तुमच्या संघाचा विचार करतो ना, तो तुमच्या यशाचं कारण ठरतो. आणि जो खेळाडू पहिल्यांदा स्वतःचा विचार करतो, तो तुमच्या अपयशाचं कारण ठरतो. पहिल्यांदा तुम्ही तुमच्या संघाचा विचार करा, तुम्ही यशस्वी व्हाल. म्हणून संघटन महत्त्वाची गोष्ट आहे. याच संघटनाच्या जोरावर अनेक लढवय्यांनी लढाया जिंकलेल्या आहेत. म्हणून की काय, ज्या वेळेला आम्हाला आमच्या घरातून पाठबळ येतं ना, त्यावेळेला आम्ही सातत्याने यशस्वी होत असतो. सक्सेस अँड सक्सेस याचं एकमेव कारण युनिटी. आणि हीच युनिटी आम्हाला हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाकडे पाहायला मिळते. हीच युनिटी आम्हाला गंगारोड संघाकडनं पाहायला मिळते. 3 षटकं संपली. स्कोर बोर्डवर धावा पाहायला मिळतील 25 धावा. चौथं षटक मार्गस्थ, गोलंदाज तयार. अक्षयने मला वाटतं विकासला वाद केलाय, चांगला झेल पकडला होता, कारण मिड विकेटला अक्षय होता, स्क्वेअर लेगला गेला, चेंडू सोडलाय आणि निघून गेला. वाईड बॉल, 26 धावा स्कोर बोर्डवर लागल्या. अंपायर अमोलजी थोरात आणि राहुल साळवी, एकाच बॉडी लँग्वेजचे 2 अंपायर या मॅच मध्ये अंपायरिंग करताना. डान्सिंग ऑन द ट्रॅक, इनसाइड आउट, फटका सजवलाय, चेंडू निघून जाईल, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदित्य, हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाच्या टाळ्या, कारण बॅट मधून आल्या डरकाळ्या. चौकार आला. आपली नजाकत दाखवताना, आपल्या क्रिकेटचा क्लास दाखवत असताना आदित्य. हरिओम शहापूर संघ हे नाव गेल्या अनेक वर्षापासून शहापूर तालुक्याला माहिती आहे. हे नाव अनेक वर्षापासून अख्ख्या ठाणे जिल्ह्याला माहिती आहे. हे नाव अनेक वर्षापासून अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणून की काय, या महाराष्ट्रामध्ये धर्मवीर चषकाची चर्चा सातत्याने होत असते. येत्या 20 जानेवारी ते 28 जानेवारी या दिवसांमध्ये शहापूर तालुक्याचा मान सन्मान, अभिमान. फुलटॉस बॉल, चर्चा करण्यापूर्वी चेंडू निघून जाईल का? राकेशने केलेली चुकी, 6 धावा. यापूर्वीच्या षटकामध्ये राकेश हिरो ठरला होता आणि या चेंडूवर मात्र राकेश झिरो ठरतोय. षटकार गेला. राकेशच्या हाताला चेंडू ब्रश करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एक चौकार आला, एक षटकार. आदित्य आज मात्र नाव नाही, ब्रँड बनत चाललाय. कमी वयाचा खेळाडू, पण या मैदानावर आपला धुमाकूळ घालताना बॅट्समन आदित्य. यावेळेस फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक. आदित्यच्या खेळीला पूर्णविराम. चांगली बॅटिंग आदित्यच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 1 चेंडूवर चौकार, 1 चेंडूवर षटकार. आदित्य मैदानाच्या बाहेर, नवीन बॅट्समन हरेश मैदानाच्या आतमध्ये. हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाची धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळेल 36 धावा, 36 रन्स.
एका चेंडूवर चौकार आला, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर मात्र विकेट घेतली गेली. कमबॅक करतोय गोलंदाज अक्षय. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय हरेश. 36 धावा स्कोर बरोबर आहेत हरिओम शहापूर संघाच्या. जवळपास धावसंख्या पाहायला मिळते, कारण चौथं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू फेकलेत, अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बदलली आणि जागा बनवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र चेंडू वेगाने निघून गेला. विकेट किपर अभिजित सावंत यांच्या हातामध्ये चेंडू कलेक्ट केलाय. निर्धाव चेंडू. अक्षय गोलंदाजी मार्कवर सज्ज. डगआउट मधून सातत्याने चर्चा होताना, डगआउट मधून आवाज येताना, डगआउट मधून यावेळेस मात्र डायरेक्शन होताना बॅट्समन हरेश साठी माफ करा रियान आहे. स्टँडर्ड डिस्पॅच. चेंडू पुढे बोला, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बात आहे. षटकार आला रियानच्या बॅट मधनं. मी यापूर्वीच सांगितलंय, रियानला हे मैदान माहिती आहे, रियानला ही खेळपट्टी माहिती आहे, रियानला प्रत्येक चेंडू माहिती आहे आणि रियानला माहिती आहे चेंडू मैदानाच्या बाहेर कसा पाठवायचा. षटकार आला. रियान दाखवत असताना, ये तो मेरे बाएं हाथ का खेल है, ये मैं कर सकता हूँ, हम भी किसी से कम नहीं, मैं कर सकता हूँ, यस आई कॅन डू इट. आणि ते करून दाखवलं रियानने. षटकार अवे फ्रॉम द बॉडी, शहराच्या बाहेर निघाला. यावेळेस अमोल थोरात यांचा इशारा येईल. वाईड बॉल. हे षटक मात्र अनुकूल जाताना, खूप चांगलं जाताना, कारण धाबा या षटकामध्ये आल्या. यावेळेस ओव्हर पिच बॉल. खूप चांगली बॅटिंग यावेळेस पाहायला मिळते रियानच्या बॅट मधनं. बॉडी लँग्वेज बघितली तर मला वाटतंय 45-50 किलो वजन असेल बॅट्समन रियानचं, परंतु आज वजनदार बॅटिंग, शानदार बॅटिंग, अफलातून बॅटिंग, विश्वसनीय, विलोभनीय, अतुलनीय, विश्वासदर्शक. यावेळेस विश्वासाचा पाणीपत होऊ दिला नाही. पाणीपत झालाय गोलंदाज अक्षय याच्या गोलंदाजीचा. षटकार आला. तब्बल 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 या षटकामध्ये 18 + 4 + 2 एकंदरीत 24 धावा. हे षटक मात्र हरिओम शहापूर संघासाठी खूप मोठं षटक पाहायला मिळालं. गंगा रोड संघासाठी महागडे षटक. 49 धावा. मी तर म्हणालो होतो 30 धावा आल्या तर मात्र 55 होतील, परंतु या षटकामध्ये आल्या 24 आणि अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक. प्लस पॉइंट असेल हरिओम शहापूर संघासाठी की रियान अजून मैदानावर शिल्लक आहे, आणि जोपर्यंत रियान आहे तोपर्यंत निश्चित दिवसा तारे पाहायला मिळतील. ना कद बडा ना पद बडा, मुसीबतों में जो खडा वही सबसे बडा. आज मात्र दाखवत असताना रियान हरिओम शहापूर संघासाठी तारणहार ठरलाय. पहिल्या 2 षटकामध्ये हरिओम संघ संकटात होता. या संकटाला सातत्याने सामोरं गेला. म्हटलं जातं, यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मनम सृजाम्यहम. संकट आल्यानंतर देवाला अवतार घ्यावा लागतो. आज मात्र हाच गॉड ठरलाय. रियानच्या बॅट मधनं आले 3 क्वालिटीचे षटकार. 24 धावा घेतल्या गेल्या आणि धावसंख्या पाहायला मिळते 49. अभिजित सावंत. लेग ब्रेक बॉल फेकला जातोय. चेंडू निघून जाईल की नाही, यावेळी जेल सुटला. आज मात्र प्रत्येक दिशा ही हरिओम शहापूर संघाच्या बाजूने फिरलेली दिसते या मॅच मध्ये. नक्कीच गंगारोड संघाला वाटलं नसेल एवढ्या विकेट गेल्यानंतर एवढी मोठी धावसंख्या हरिओम शहापूर संघाची होईल का. मित्रांनो, मॅच आहे. एक वेळ आम्ही आमच्या श्वासावर विश्वास ठेवू, परंतु मॅचवर विश्वास ठेवणार नाही, कारण मॅच आहे. कधी कोणत्या बाजूला फिरेल सांगता येत नाही. गोलंदाजी मार्कवर तयार गोलंदाज अभिजित सावंत. अर्धशतक पूर्ण, 50 धावा पूर्ण, अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक. रियान स्ट्रायकिंग एंडवर. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला तर चेंडू मैदानाच्या बाहेर जातो. रियान ऑन स्ट्राइक. हाफ टॅकर बॉल. क्या बात है रियान. आम्ही आमच्या मोबाईल मध्ये रिचार्ज असल्यानंतर युट्यूबच्या माध्यमातून या बॅट्समनच्या स्टाईलने बॅटिंग करणारा सुमित ढेकळे बघितलाय, याच कुरेशीला बघितलाय, डावखुरे हाताचे बॅटिंग करणारा. परंतु आज मात्र अभिमान वाटतोय सांगायला की हा बॅट्समन सहजगत्या बॉल मारतोय आणि तो चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय. ही ताकद आहे, हा क्लास आहे क्रिकेटचा. रियाननं दाखवलं मी काय या मैदानावर प्रॅक्टिस करतो आणि त्या प्रॅक्टिसचा उत्तर देताना यावेळेस मात्र रियान पाहायला मिळतोय. होम ग्राउंड आहे ही माहिती यावेळेस आमचे बंटी नमके सर देताना. रियानचा होम ग्राउंड आणि निश्चितच या होम ग्राउंडवर आपलं अधिराज्य गाजवताना जंगलामध्ये असणारा वाघ डरकाळ्या फोडताना यावेळेस पाहायला मिळतोय. रियान 6 धावा आल्या, अजूनही 4 चेंडू शिल्लक. अभिजित सावंत गोलंदाजी मार्गावर हजर.
हाफ ट्रॅकर बॉल उडवला. हो हो चेंडू निघून जाईल मैदानाच्या बाहेर. एक लेजेंड क्रिकेटर गोलंदाजी करतोय आणि एक नवीन बॅट्समन बॅटिंग करतोय. पण आज मात्र लेजेंड क्रिकेटरवर मोठे फटके मारले जात आहेत. अभिजित सावंत गेल्या अनेक वर्षापासून क्रिकेट खेळतात आणि रियान एक नवीन बॅट्समन आहे. परंतु आज रियान दाखवून देत नाही की मी नवीन बॅट्समन आहे. हम भी किसी से कम नाही. सेम ॲज सुमित ढेकळे, सेम ॲज इजाज कुरेशी, सेम ॲज मुस्तफा शेख आणि आज मात्र बॅटिंग करतोय रियान. दिल जीत गया. क्या बात है. जीवन की कर्मभूमीवर युद्ध तो बहुत है लेकिन हर जंग जीत जाए ये तो सिकंदर है. आणि यावेळेस मात्र रियानला बाद केलं. रियानची वादळी खेळी संपुष्टात. थोडे नाराज असतील अभिजित सावंत सर. याचं कारण दोन मोठे फटके खावे लागले, ते सुद्धा मारले रियानने. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, रियान मैदानाच्या बाहेर. शैलेश टी शर्ट वर आकडा आहे 3चा. SR शैलेश. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावा पाहायला मिळतील स्कोर बोर्डवर. तब्बल 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 62 धावा, 62 रन्स. दोन चेंडू शिल्लक. गोलंदाजी बारकावर तयार. गोलंदाज अभि सावंत. हरेश स्ट्राईक. लेग ब्रेक बॉल. आणि लेग ब्रेक बॉल जर तुम्ही खेळत असाल ना तर वेट अँड वॉच. जर वेट केला तर षटकार जाऊ शकतो, चौकार जाऊ शकतो. तो ओव्हरपिच बॉल जरी आपल्या बॅटच्या रडारमध्ये आला तरी मात्र एज लागली जाते, चेंडू हवेमध्ये जातो. लेग ब्रेक बॉलर्स आजपर्यंत जगतामध्ये फेमस आहे. त्याचं कारण आहे कारण खूप चांगली गोलंदाजी लेग ब्रेक बॉलरच्या माध्यमातून पाहायला मिळते. मी सकाळी चर्चा केली, आत्ताही करेल, उद्याही करेल आणि 3 तारखेपर्यंत सुद्धा या लेग ब्रेक बॉलची सातत्याने चर्चा होईल. अभि सावंत कमबॅक करतोय या षटकामध्ये कारण 2 मोठे फटके कोणी विसरणार नाही. नक्कीच अभि सावंत हे 2 मोठे फटके रियानने मारलेले विसरणार नाही. षटकातील शेवटचा चेंडू. 62 धावा स्कोरबोर्डवर आहेत. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल. पुन्हा एकदा फटका चांगला सजवलाय. डीप मध्ये लॉंग ऑनला राकेश दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सक्सेसफुली कंप्लीटेड. पहिला डाव यावेळेस संपला. पहिल्या इनिंग्स नंतर हरिओम शहापूर संघाची धावसंख्या ती 64. विजयासाठी 5 षटकांनी 65 धावांची गरज. तत्पूर्वी आपण अनुभवतात, आपण आनंद घेतात वेताळ स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताळ स्वामी चषक 2020-21. आल्या सर्व क्रिकेट प्रेमी व रसिकांचे रमेश शिंदे सहर्ष स्वागत करेल. थँक्यू. नाण्याची पहिली बाजू आपण पडताळली. 64 धावा, विजयासाठी 65 धावांची गरज.
पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांना मॅचकडे घेऊन जाईल. विजयासाठी 65 धावांची गरज. खूप चांगली बॅटिंग आपण बघायला यावेळेस मिळाली. पहिली 2 षटकं आपण बघितली तर केवळ आणि केवळ 2 षटकामध्ये 16 धावा होत्या. तदनंतर मात्र रियान नावाचं वादळ या ठिकाणी घोंगावलं. खूप चांगली बॅटिंग केली आणि आज मात्र हरिओम शहापूर संघ आपलं नाव सातत्याने उज्ज्वल ठेवताना पाहायला मिळालं. पहिली इनिंग संपली. पहिल्या इनिंग नंतर आपण धावा बघितल्या 64 आणि विजयासाठी 65 धावांची गरज आहे. याच शहापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यासाठी 2 बॅट्समन या ठिकाणी पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवर अभि सावंत, लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे. नॉन स्ट्राईक एंडवर महेश गोरे आणि गोलंदाजी मार्कवर हरिओम शहापूर संघाकडनं गोलंदाज प्रथम. नाव प्रथम आहे, गोलंदाजी सुद्धा प्रथम आहे. पहिलं षटक आहे. मंडटरी पॉवर प्ले इनफिल्ड सजलंय. नक्कीच यंगस्टर काय करू शकतात. हा देश तरुणांचा आहे म्हणून म्हटलं जातं हा देश माझा, याचे वाहन जरासे राहू द्या. या ठिकाणी जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रुसंघे युद्ध आमचे सुरू, ही माणुसकी आहे आणि युद्ध आहे. बॅटल रंगणार. अंपायर सिग्नल येतोय. नक्कीच मॅचला सुरुवात होईल. प्रथम गोलंदाजी मार्ग सज्ज हरिओम शहापूर संघ आणि गंगारोड या 2 संघाच्या दरम्यान ही लढत आहे. पहिली बॅटिंग केली. 64 धावा. विजयासाठी 65 धावांची गरज. पहिला चेंडू पडला जाईल. स्ट्रायकिंगवर बॅट्समन अभि सावंत. राजेजी केने साहेब, त्या आपण ज्या ठिकाणी उभे आहात तिथे एक स्कूटी आहे, तिचा आरसा थोडा फिरवा. ओके, थँक्यू. आमचे प्रेक्षक, आमचे आयोजक आणि क्रिकेटर खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात. मॅचकडे जाऊया. पहिला चेंडू यावेळेस फेकला. निर्धाव बॉल, डॉट बॉल या ठिकाणी फेकला जातोय. निर्धाव चेंडू. लेजेंड क्रिकेट समोर खेळतोय अभि सावंत. 40 फूट शहापूर संघामध्ये आपलं अधिराज्य या खेळाडूने सातत्याने गाजवलंय. तो बॅट्समन सलामीला आलाय. यावेळेस हा ट्रॅकर बॉल. अभि सावंतला चेंडू समजत नाही. गोलंदाज प्रथमचं कौतुक केलं जाईल. काय घडलंय, काय दडलंय या मॅचच्या गर्भामध्ये, कोणाचा विजय असेल? हु विल विन दिस मॅच? आय डोंट नो मच. मॅच विल बी हाय अँड व्होल्टेज. मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. खूप मोठी बॅटिंग ऑर्डर आम्ही गंगारोड शहापूर संघामध्ये बघतो, परंतु आज गोलंदाजीचा नखरा दाखवताना गोलंदाज एज लागली गेली. एक सिंगल धाव संघाच्या खात्यामध्ये येईल. या तिसऱ्या चेंडूवर गंगारोड संघाचं खातं उघडलं जातोय. क्या बात आहे. मास्टर माइंड बॉलिंग, इकॉनॉमिकल बॉलिंग, कलात्मक गोलंदाजी, विश्वसनीय, खऱ्या अर्थानं डोळ्यांचं पारणं फिटवणारी बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते हरिओम शहापूर संघाच्या माध्यमातून. स्ट्राईक रोटेट केली गेली. स्ट्रायकिंगवर असेल बॅट्समन महेश गोरे. खेळाडू जर बघितले ना तर कधी कधी लेजेंड क्रिकेटरला सुद्धा लाजवतील असे खेळाडू आम्हाला पाहायला मिळतात. जणू काही 22 वर्षाच्या आतील सर्व खेळाडू आहेत. अंडर 22 हरिओम शहापूर. उभरते सितारे आम्हाला पाहायला मिळतील. फ्युचर ब्राईट आहे क्रिकेटमधील. नक्कीच विवेकानंदांची व्याख्या या ठिकाणी पूर्ण होईल का? एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन परफेक्शन विच इज ऑलरेडी विदिन द मॅन. मनुष्याकडे जे आहे त्याचा विकास करा आणि निश्चितच ज्याचा विकास केला आहे त्याच्या दिशेने मात्र तुम्ही चाला. राईट आर्म अराउंड द विकेट. क्या बात आहे. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज. प्रथम कौतुक व्हायला पाहिजे. नक्कीच या ठिकाणी समालोचन कक्षामधून दाद दिली जाईल. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाज प्रथमच्या माध्यमातून. एखाद्याच्या हातामध्ये अंगठी शोभून दिसावी आणि ती चमकावी, त्याच पद्धतीने प्रथमच्या हातामध्ये चेंडू शोभून दिसतोय. मंडटरी पॉवर प्ले आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये अफलातून बॉलिंगचा नजारा पाहायला मिळतोय प्रथमच्या हातातनं. आत्ता मात्र थोडी दिशा वेगळी पाहायला मिळाली. वाईड यॉर्कर चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. आउट ऑफ द ऑफ स्टम्प्स. थोडा बाहेर चेंडू उडाला, थोडा टर्न झाला आणि यावेळेस अंपायर डिसिजन. या सिटीचा वाईड बॉल. एक धाव पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावा पाहायला मिळतील फक्त आणि फक्त 2. बॅकफुटला आणून ठेवलंय पहिल्या षटकामध्ये गंगारोड संघाला. निश्चितच चांगली गोलंदाजी सातत्याने होते. अचूक टप्पा पाहायला मिळते गोलंदाज प्रथमच्या माध्यमातून. यावेळेस स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू उडवलाय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला हा नशिबाचा चौकार. महेश गोरे, लेजेंड क्रिकेटर, खूप वर्षापासूनचा क्रिकेटचा अनुभव. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ गुरु असेल तो म्हणजे अनुभव. आणि याच अनुभवाच्या जोरावर बॅटिंगचा जलवा दाखवताना या बॅटवर आल्या 4 धावा. चौकार आला महेश गोरेच्या बॅटमधून. 4 धावा कनेक्ट केल्या गेल्या. स्कोर बरोबर धावा पाहायला मिळतील 6. 5 षटकं आणि 65 धावांची गरज. महेश गोरे स्ट्रायकिंग एंडवर आहे. गोलंदाजी खूप चांगली चालू आहे, परंतु धाबा तर आल्या महेश गोरेच्या बॅटमधनं. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल करताना, कारण एक छोटासा बदलाव कामयाबी का हिस्सा होता है.
हे सन्माननीय विजयभाई भगत साहेब यांना माहिती आहे. अराउंड द विकेट गोलंदाज तयार प्रथम. यावेळी शॉट ऑफ गुडलेचा चेंडू पडल्यानंतर चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आला. नक्कीच या चेंडूवर सलामी दिली विजयभाई भगत साहेब यांना. महेश गोरे पहिलं षटक संपलं. स्कोरबोर्डवर धावा पाहायला मिळाल्या 12. प्रत्येक षटकामध्ये 11-50, 11-70, 11-90 ची गरज असताना पहिलं षटक संपलं. 12 धावा स्कोरबोर्डवर. परंतु मेंडेटरी पॉवर प्ले, नियंत्रणात्मक क्षेत्ररक्षण, 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण आणि याच 30 यार्ड सर्कलमध्ये जास्तीत जास्त धावा काढणारा महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू असेल तो म्हणजेच कृष्णा लक्ष्मण सातपुते. यावेळेस धावा आल्या 6. 12 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळाल्या. त्यानंतर कमबॅक करणारे गोलंदाज आम्हाला हरिओम शहापूर संघामध्ये पाहायला मिळतील. मेंडेटरी पॉवर प्ले, कंपल्सरी स्लॉगरची षटकं, 30 यार्ड सर्कल, पॉवर प्लेची षटकं आणि या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा येणं बॅटिंगसाठी खूप चांगली संधी असते आणि ही संधी तिचं सोनं केलं शेवटच्या चेंडूवर महेश गोरेच्या माध्यमातून. प्रथमने 4 चेंडू खूप चांगले हाताळले. त्यानंतर 5वा चेंडू बघितला, हाफ ट्रॅकर बॉल, त्याला उडवला, पॉईंटच्या दिशेला ढकलून दिला, चौकार आला. त्यानंतर पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल, उसळी कमी होती, चेंडूला फक्त महेश गोरे. ह्या बॅटिंगचा एक सितारा आहे महेश गोरे, कारण महेश गोरेला आम्ही या मैदानावर अनेक मॅचेस खेळताना बघितलेल्या आहेत. षटकार आला. 12 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. गोलंदाज हर्ष, स्ट्रायकिंगवर बॅट्समन अभिजित सावंत. आता मात्र स्टान्स बदललाय. नक्कीच जागा जर बघितली तर ऑफ स्टंपच्या बाहेर उभे आहेत अभिजित सावंत. एज लागली गेली, विकासने झेल सोडला. अभिजित सावंत क्वालिटीचा क्रिकेट आणि आपल्या संघाच्या खात्यामध्ये 5 षटकामध्ये 64 धावा असताना एक चांगली मॅच चालू असताना यावेळेस मात्र विकेट किपर विकासच्या हातातनं चेंडू निसटला, जाऊन जमिनीवर आदळला, झेल सुटला, कॅच ड्रॉप. अतिशय कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते यावेळेस मात्र हरिओम शहापूर संघाच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभिजित सावंत याच्या बॅटमधनं खूप वेळेनंतर आलेला हा चौकार. 4 धावा. क्षेत्ररक्षक बघितला तर डीप स्क्वेअर लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला थांबलाय. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफलाय. मिड विकेट, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, पूर्णपणे जागा रिकामी आणि ती जागा बघितली, रूम दिला आणि यावेळेस मात्र चौकार आला. अभिजित सावंत. पुन्हा एकदा एक मोठा फटका, चेंडू निघून जाईल, डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावा. अभिजित सावंत आपल्या अनुभवाचा वापर या बॅटिंग मध्ये करत असताना बॅक टू बॅक दुसरा चौकाराला. हर्षवर थोडं दडपण असेल कारण 65 धावांची गरज आणि अभिजित सावंत याच्या बॅटमध्ये आलेला दुसरा चौकार. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये केलेलं परिवर्तन. आखिर परिवर्तन ही संसार का नियम आहे, बदल हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा नियम अनपेक्षित न होता अपेक्षित व्हावा याचसाठी केला हा टास. शेवटचा दिवस गोड व्हावा. 3 जानेवारी या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या 3 जानेवारीला कोण आपलं नाव करून या संपूर्ण चषकाचा हकदार होईल, कोण रुवेल आपला भगवा पताका आणि कोण आपलं नाव ब्रँड करेल. तब्बल ही स्पर्धा संपल्यानंतर 1 वर्ष, एका वर्षातील 12 महिने, 12 महिन्यातील 52 आठवडे आणि 52 आठवड्यातील 365 366 दिवस. 365 दिवसातील किती मिनिटे, किती तास, किती सेकंद आणि किती मायक्रो सेकंद आपल्याला या स्पर्धेची वाट बघावी लागेल. आज नाही तो कभी नाही, कल करे सो आज, आज करे सो अभी. हे आज करावं लागेल कारण आमचा भूतकाळ आठवून आम्हाला आनंद व्हायचा असेल तर वर्तमान तेवढ्या ताकदीचा असायला हवा. त्यासाठी सातत्याने प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून चालू आहेत. ध्येयापर्यंत जायचं असेल तर मात्र बॅटिंगची उद्दिष्टे ठेवावे लागतील, बॉलिंगची उद्दिष्टे ठेवावी लागतील. यावेळेस लेंथ बॉल आडव्या बॅटने खेळला, दिशा दिली, डीपमध्ये क्षेत्ररक्षक, एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अभिजित सावंत यांच्याकडनं होतोय. थ्रो सुद्धा झालाय, खराब थ्रो. चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोनमध्ये. 2 धाब्यांचं रूपांतर 3 धावेमध्ये आणि या 3 धावा पाहायला मिळाल्या. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळाली 23 धावा. 2 चौकार आले, 3 धावा आणि एकंदरीत या षटकामध्ये
11 धावा, तब्बल 2 षटकांचे मिळून एकंदरीत 23 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळतील. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडू आणि अजूनही विजयासाठी जवळपास 42 धावांची गरज. 18 चेंडू 42 धावा, 14ची सरासरी गाठावी लागेल गंगा रोड संघाला. अजूनही चांगले बॅट्समन खेळाडू कक्षामध्ये विसावा घेत आहेत. त्यातील एक नाव आहे सुजय भगत. खूप चांगला बॅट्समन आहे. आम्ही गेल्या वर्षीमध्ये या मैदानामध्ये त्याला खेळताना बघितलंय. सुटकेचा निश्वास, ज्या पद्धतीने आम्हाला रामदेव बाबा सांगतात की तुम्ही प्राणायाम करा, तुम्ही जीवन जगत असताना तुम्हाला श्वास चांगल्या पद्धतीने घेता येईल, त्याच पद्धतीने सुजय भगत खेळाडू कक्षामध्ये प्राणायाम करतोय. कारण त्याला माहिती आहे आपल्याला बॅटिंग करायची आहे, ही मॅच जिंकवायची आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 42 धावा बनवायच्या त्या गंगारोड संघाला. या क्षणापासून गंगारोड संघाला या मॅचची नौका किनाऱ्यावर आणणारा कोण नाविक असेल तर त्या नाविकाचं नाव आहे महेश गोरे. गोलंदाजी मार्कवर तयार, गोलंदाज शैलेश, पण तो महेश गोरे आहे. संघाची आधारबळ, संघाची भिंत, मजबूत भिंत आहे. कारण या भिंतीला निष्ठेचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, मिक्सर आहे आणि हे मिक्सिंग केल्यानंतर तयार झालेला बॅट्समन म्हणजे महेश गोरे. ती क्षमता आहे, ध्येय, चिकाटी, मेहनत, संघर्ष, या सगळ्या गोष्टी या बॅट्समनमध्ये आम्हाला सातत्याने पाहायला मिळत आहेत. खूप चांगली बॅटिंग करतो महेश गोरे. 42 धावा होतील का बघावं लागेल. मॅच आहे टीट फॉर टॅट, बुमरँग, ॲक्शन देन रिॲक्शन. गोलंदाजी मार्कवर तयार, गोलंदाज शैलेश. पहिला चेंडू फेकेल, सामना करावा लागेल महेश गोरे, राईट हँड बॅट्समन. जवळपास चेंडू हातातून निसटल्यासारखा वाटतोय आणि निसटलेला चेंडू मॅच निसटण्याची चिन्ह आम्हाला दाखवतोय. नो बॉल देन फ्री हिट. क्रुशियल मोमेंटला सामना आला असताना आपण जर नो बॉल फेकाल तर हीच अवस्था आपली पाहायला मिळेल. पुन्हा एकदा खूप वेळेनंतर आम्हाला एक चेहरा पाहायला मिळतो म्हणजे कामेश हजारे. विवेकानंदांच्या स्वप्नातील तरुण म्हणजेच कामेश हजारे. धावा पाहायला मिळतील धावपलकावर 28 धावा बनवायच्यात 65. नक्कीच मी मगाशी चर्चा केली की महेश गोरे जोपर्यंत आहे ना तोपर्यंत गंगारोड संघाच्या खेळाडू कक्षामध्ये एक आनंदाचं वातावरण असेल, आशा सातत्याने पल्लवित असतील, त्यांचा उगवणारा सूर्य त्यांच्या डोळ्यासमोर असेल. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. एक गोलंदाज आम्ही बघितला 40 फूट शहापूर संघाचा, यावेळेस स्वप्नील कडून झालेली चुकी. म्हणून मित्रांनो जबाबदारी हे सगळ्यात आयुर्वेदिक टॉनिक आहे. जो खेळाडू पिईल तो थकणार नाही. दोन खेळाडू चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत होते. एक खेळाडू दुसऱ्या खेळाडूला म्हणतोय तू चेंडू अडव आणि दुसरा म्हणतोय पहिल्याला तू चेंडू अडव. दोघांनी चेंडू अडवला नाही, गॅपमधून निघून गेला चौकार. 4 धावा. जबाबदारी घ्यावी लागेल कारण याच जबाबदाऱ्या ज्या ज्या वेळा घेतल्या गेल्या त्या वेळा इतिहास रचला गेला. हलक्या हाताने चेंडू फेकून देतोय, यावेळी चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला हा चौकार. एक गोलंदाज आम्ही बघितलाय, त्या गोलंदाजाचं नाव आहे कामेश. 40 फूट शहापूर संघामध्ये खेळतो. त्याच स्टाईलने गोलंदाजी हा गोलंदाज करतोय शैलेश. परंतु ही गोलंदाजी कठीण होताना दिसते. आतापर्यंत जवळपास या षटकामध्ये धावा जर बघितल्या 2 महत्त्वपूर्ण चौकार आणि पहिल्या चेंडूवर नोवर सुद्धा चौकार पाहायला मिळाला. एकंदरीत 13 धावा, 2 चेंडूचा खेळ झालाय. धावा पाहायला मिळतील 36. आत्ता मात्र कठीण सामना सोपा करून सोडलाय महेश गोरेने. टप्पा पाहायला मिळाला. मिस्टायमिंग स्ट्रोक. महेश गोरे संकटात अडकलेत. सुरेख झेल. क्या बात आहे. दर्शनने मात्र सुरेख झेल पकडला. बंटी ढमके सर आम्हाला माहिती देत आहेत की हा खेळाडू कबड्डी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने खेळतो आणि निश्चितच माइंड सेट आहे. झेल थोडा कठीण होता. टायमिंग जेज केला, जजमेंट योग्यरित्या पकडली गेली, जागेवर आला, चेंडू खाली परफेक्ट पाहायला मिळाला आणि यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीचा झेल, महत्त्वपूर्ण विकेट. महेश गोरे आतापर्यंत याच महेश गोरे नावाच्या बॅट्समन वादळी खेळी केली आणि जवळपास धावपलकावर धावा पाहायला मिळाल्या आम्हाला आतापर्यंत. 36 धावा, 36 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. महेश गोरे बॅक टू द डगआउट. नवीन बॅट्समन मैदानात येतोय अमोल गोरे.
मला वाटतं महेश गोरे यांचे बंधू असतील अमोल गोरे. यावेळेस हात बघितला तर फिरला होता, परंतु एक नशिबाची विकेट्स घेतली गेली. ज्या वेळेला नशीब आपल्या सोबत असतात ना मित्रांनो, त्यावेळेला आपल्या हातातील वाळू आणि माती जरी असली तरी तिची रत्न व्हायला वेळ लागत नाही. तेच होताना हरिओम शहापूर संघाच्या बाजूने नशीब थोडे झुकलेत. न बॅट्समन इंटायरियर सुजय भगत. बायसेप ट्रायसेप यावर्षी मजबूत पाहायला मिळत आहेत, कारण खूप जिम करतो हा बॅट्समन. सकाळी 6 वाजता या मैदानावर प्रॅक्टिससाठी हजर असतो. न थंडीचं दडपण, न थंडीचा थकवा, न थंडीला घाबरता. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, काहीतरी सॅक्रिफाईस करावं लागतं तेव्हा काहीतरी पदरात पडतं. हे सातत्याने सुजय भगतने दाखवून दिलं. याचं कारण आपली झोप मोड करून सुद्धा 6 वाजता मैदानावर येणं म्हणजे खऱ्या अर्थानं लिव्ह क्रिकेट, लाईव्ह क्रिकेट. हा क्रिकेट मित्रांनो रक्तातील क्रिकेट आहे. तो जिवंत करत असताना सुजय भगत आम्ही बघितलेला आहे. बॅटिंग करण्यासाठी सुजय भगत येतोय. विकेट गेली. आतापर्यंत संघर्षाचं मैदान गाजवणारा बॅट्समन अभिजित सावंत बॅक टू दी डगआउट. आता मात्र 2 बॅट्समन पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवर सुजय भगत, नॉन स्ट्राईक एंडवर अमोल गोरे. धावांची गती थांबली 36 धावांवर. 14 चेंडू 29 धावा हे समीकरण बनलंय आम्हाला आमचे स्कोरर मित्र दाखवताना. यावेळेस फटका चांगला आहे. सुरेख शेल उडता परिंदा. वाटलं नव्हतं यावेळेस ही कॅच कॅरी केली जाईल का. गोलंदाजानं जवळपास हॅट्रिक घेतली गेली. पहिले 3 चेंडू जर बघितले तर समर्थक खूप वेगवेगळ्या कमेंट्स करत होत्या गोलंदाज शैलेशला. त्यानंतर मात्र 3 विकेट घेतल्या गेल्या आणि आता मात्र शैलेशला डोक्यावर घेतलंय, चर्चेमध्ये आणलंय. आणि आता मात्र यावेळेस अनुकूलतेची चर्चा होताना सुजय भगत नाराज करतोय गंगारोड संघाला. न्यू बॅट्समन आपल्या समोर पाहायला मिळेल राकेश. सुजयने नाराज केलं कारण हाफ ट्रॅकर बॉल होता. उडवण्याचा प्रयत्न केला, मिडल अप केला होता, एलिव्हेशन होतं, डिस्टन्स मात्र नाही. बाउंड्री क्लिअर करू शकला नाही. उंची होती चेंडूला, अंतर मात्र गाठलं नाही. वाटलं नव्हतं हा झेल पकडला जाईल, परंतु क्षेत्ररक्षक कमी वयाचा आहे, कमी उंचीचा आहे. पण याच कमी वयाच्या आणि कमी उंचीच्या क्षेत्ररक्षकांमध्ये असं काही कौशल्य आहे जणू काही मातेच्या गर्भामध्ये अभिमन्यूनं शिकावं की चक्रव्यूहात कसं घुसावं, त्याच पद्धतीने हे खेळाडू जणू काही क्रिकेट शिकून आलेत की काय, ही चिन्ह यावेळेस पाहायला मिळत आहेत. चांगला झेल पकडला हरिओम शहापूर संघ. कमबॅक करतोय या मॅचमध्ये. ही मॅच 3ऱ्या षटकामध्ये निघून जाण्याची चिन्ह आम्हाला पहिल्या 3 चेंडूवर पाहायला मिळाली होती. शैलेशने 3 चेंडू फेकले होते. 1 चेंडूनं चौकार, तदनंतर बॅक टू बॅक 2 चौकार. अमोल गोरे ऑन स्ट्राईक. उलटाच बॉल यावेळेस अलॉंग दी कार्पेट. चेंडू अडवला जातोय, परिणामी एकच सिंगल. स्ट्राईक रोटेट केली गेली आणि जवळपास या चेंडूवर आली 1 धाव. षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर गंगारोड संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळेल 37 धावा. समीकरण बनलंय 12 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 28 धावांची गरज. 12 चेंडू 28 धावा. समीकरण कठीण असेल. शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेतली गेली. मला वाटतं एकच धाव आणि केवळ 37 धावा. विजयासाठी 12 चेंडू 28 धावांची गरज. या क्षणापासून मात्र ही मॅच बॅलन्स पाहायला मिळते. मी तर म्हणेन अजून ही मॅच 50% गंगारोड संघाच्या खात्यामध्ये आहे आणि 50% हरिओम शहापूर संघाच्या खात्यामध्ये आहे. 50% कोण जिंकेली मॅच, हरिओम शहापूर की गंगारोड, गंगारोड की हरिओम शहापूर. गोलंदाजी मार्कवर 4थ्या षटकाची जबाबदारी घेऊन गोलंदाज पाहायला मिळेल. हर्षने मला वाटतं दुसरं षटक हाताळलं होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा हर्ष 4थ्या षटकाची जबाबदारी, परंतु शैलेश कमबॅक केलं. याला म्हणतात बदल आणि बदल सातत्यानं करणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंगवर बॅट्समन अमोल गोरे, नॉन स्ट्राईक एंडवर राकेश. 4थ्या षटकाची जबाबदारी असेल हर्षकडे. पहिला चेंडू फेकेल. पहिला चेंडू यावेळेस वाईट बॉल.
आणि एक अतिरिक्त धाव, डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव, एकंदरीत 2 धावा. समीकरण बदललं. 12 चेंडू विजयासाठी अजूनही 26 धावांची गरज. 12 चेंडू 26 धावा. 13च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत गंगारोड संघाला. थोडं कठीण आहे, थोडं सोपं आहे. यावेळेस अतिशय वेगाने चेंडू फेकलाय, फिल्डिंग होत नाही, परिणामी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. अमोल गोरे सहजगत्या 2 धावा कंप्लीट. डायरेक्ट हिट झालाय, अपील केली गेली अभिलाष नजरेने. यावेळेस मात्र अंपायर मान हलवतायत, नकार देत आहेत. 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा हर्ष गोलंदाजी मार्कवर तयार. राईट आर्म अराउंड दी विकेट्स. अमोल गोरे आपली विकेट्स लवकर देणार नाही आणि सांगत असताना ही मॅच आम्ही सहजासहजी सोडणार नाही. क्या बात आहे. चेंज ऑफ पेस हर्ष निर्माण करतोय, आनंदाचं वातावरण निर्माण करतोय. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते, अचूक टप्पा पाहायला मिळाला, सूर शोधलाय आणि यावेळेस मात्र यशस्वीतेचं गाणं सातत्याने गाजलं जात आहे, वाजलं जात आहे. हे जिंदगी जितना चाहे उतना नचाव लेकिन गाणे तो अच्छे बजाव, हे सांगत असताना हरिओम शहापूर संघाचा गोलंदाज हर्ष डॉट बॉल. या क्षणापासून टाकले जाणारे निर्धाव चेंडू गंगारोड संघाला अडचणी निर्माण करून देतील आणि येणाऱ्या धावा हरिओम शहापूर संघाला अडचणी निर्माण करून देतील. हे युद्धाचं मैदान आहे. युद्धाच्या मैदानामध्ये तुम्हाला पाणी पिण्यासाठी वेळ नाही आहे, तुम्हाला थांबण्यासाठी वेळ नाही आहे, तुम्हाला श्वास घेण्यासाठी वेळ नाही आहे. आणि यावेळेस मात्र सुटकेचा निश्वास सोडत असताना हरिओम शहापूर संघाचे खेळाडू आणि समर्थक चेंज ऑफ पेस गतीमध्ये केलेला परिवर्तन. ज्यावेळेला बॅट्समन मनामध्ये पहिल्यांदा ठरवतो ना की हा स्ट्रोक आपल्याला इथे मारायचा आहे, त्यावेळेला गोलंदाजाने जर गतीमध्ये परिवर्तन केलं तर तो फटका सातत्याने फसला जातो. म्हणून आलेली परिस्थिती तिला सामोरं जा. पहिल्यांदा तुम्ही मनामध्ये फटका मारण्याचा प्रयत्न करू नका, कारण मॅच क्रुशियल मोमेंटला आहे. हे प्रथम बॅटिंग करत असताना तुम्ही करू शकता, या क्रुशियल मोमेंटला करू शकत नाही. आता मात्र राकेश, बॅटचा फ्लो खूप चांगला होता परंतु चेंडू बघितला, वाईड यॉर्कर. क्रिकेटचं क्षेपणास्त्र, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. ज्या वेळा ब्रह्मास्त्र जागं झालं त्यावेळेला कुरुक्षेत्र घडलं गेलं. यावेळेला हे क्रिकेटचं कुरुक्षेत्र घडताना दिसतंय. गोलंदाज हर्ष, आनंदाचं वातावरण. यावेळेस राकेशने चेंडू सोडून दिला. बॅट आडवी केली असती तर हा चेंडू बिल्डिंगला जाऊन धडकला असता. एक क्वालिटीचा खेळाडू एका धावेच्या याचनेमध्ये पाहायला मिळतो. राकेश 2 धावा आल्या, धावा पाहायला मिळते स्कोर बोर्डवर 44. यावेळेस दासिगावमध्ये विकेट्स पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, 1 धाव काढण्याचा प्रयत्न यावेळेस होतोय. विकास फंबलिंग चालू आहे, 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ही मॅच कुठून कुठे चालली सांगता येत नाही. ही मॅच नागमोडणी वळण घेते. एक चेंडू प्रेक्षकांना सांगत असताना गंगारोड संघ जिंकेल, तर एक चेंडू सांगत असताना की हरिओम शहापूर संघ जिंकेल. चर्चा तर होईल, मॅच कोण जिंकेल सांगता येत नाही. ही मॅच अजूनही बॅलन्स आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडणार नाही ना मित्रांनो, तोपर्यंत ही मॅच संपणार नाही. टप्पा अचूक आहे, परफेक्ट यॉर्कर चेंडू होता. देवने चेंडूला फील्ड केलाय, परिणामी 1 धाव थांबावं लागतं राकेशला. थ्रो खराब होतोय आणि यावेळेस मात्र 2 धावा. काय घडतंय आणि काय बिघडतंय या मॅचची चित्र वेगळी पाहायला मिळत आहेत आम्हाला. खूप चांगली मॅच. ज्या पद्धतीने तानाजी मूवी आम्ही सातत्याने बघावा, पिक्चरच्या थिएटरमध्ये जाऊन हाऊसफुल व्हावा, त्याच पद्धतीने ही मॅच अनेक प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये पाहायला मिळते. कोण कोणाच्या खांद्यावर, कोण कोणाच्या बाजूला उभा राहून या मॅचचा आनंद घेत आहे. धावा पाहायला मिळते स्कोर बोर्डवर 47 धावा आणि अजूनही समीकरण बनलंय विजयासाठी. 6 चेंडू 18 धावा. समीकरण कठीण आहे, अशक्य नाही आहे. समीकरण अवघड आहे परंतु इम्पॉसिबल नाहीये. 6 चेंडू 18 धावा. अमोल गोरे आणि राकेश, काळजाची स्पंदनं वाढली. मॅच खूप चांगली आहे. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेल, मॅच चालू आहे गंगारोड आणि हरिओम शहापूर या 2 संघाच्या दरम्यान. हरिओम शहापूर संघाने प्रथम बॅटिंग केली, 5 षटकामध्ये 64 धावा
आणि 5 षटकामध्ये 65 धावांचं आव्हान ठेवलं होतं हरिओम गंगारोड शहापूर संघाच्या समोर. 4 षटकं निघून गेली आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर गंगारोड संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 47. समीकरण शेवटच्या षटकामध्ये आलंय. 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. शेवटचं षटक असेल रियानकडे. 6 चेंडू 18 धावा. हु विल विन दिस मैच, हरिओम शाहपुर और गंगारोड शहापूर. विजय मात्र क्रिकेटचा होईल, कोणी मॅच जिंको. 6 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. स्ट्रायकिंगवर बॅट्समन अमोल गोरे. एक एक विकेट मित्रांनो एवढ्या इम्पॉर्टंट असतात. महेश गोरे जर मॅचवर असते तर मात्र ही मॅच कधीच फिनिश झाली असती. महेश गोरे बाद झाले, परंतु अमोल गोरेमध्ये क्षमता आहे. चांगला बॅट्समन आहे अमोल गोरे. नॉस्ट्राईक एंडवर राकेश असेल. गोलंदाजी मार्कवर रियान. मॅचला सुरुवात. 6 चेंडू 18 धावा. पहिला चेंडू पडला जाईल. दुपारचे ठीक 2:03 झाले आहेत. 2:03 या इनिंग मधील शेवटच्या षटकातील पहिला चेंडू. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट्स. हलक्या हाताने चेंडू सोडला. यावेळेस अमोल थोरात यांचा इशारा तर यस इट इज अ वाईड बॉल. 6 चेंडू 17 धावांची गरज. यावेळेस वाटलं होतं अमोल गोरेला वाईड बॉल जाईल, परंतु गोलंदाजाचा हा चमत्कार करिश्मा दाखवताना गोलंदाज रियान. 5 चेंडू 17 धावा. 5 चेंडू मध्ये जवळपास 3 कंपल्सरी षटकार मारावे लागतील. पाच चेंडू 17 धावा. मॅच हाय व्होल्टेज. काळजाची स्पंदनं वाढली. यावेळेस अमोल गोरे ऑन स्ट्राईक. ओव्हर पिच बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक सुरेश झेल. क्या बात आहे. गंगारोड संघाला दडपण. गंगारोड संघ या मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये बॅकफुटला आलाय. 4 चेंडू 17 धावा. महेश गोरे यांचं विजयी स्वप्न अपूर्ण पडतंय की काय, ही चिन्हे पाहायला मिळतात. नवीन बॅट्समन अमोल गोरे. फटका तर चांगला लागला होता, मिडल अप करू शकले नाही. चेंडू हवेमध्ये बराच वेळ राहिला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारे झेल पकडला. मला वाटतं एसआर. न्यू बॅट्समन इंटरियर रुपेश. 4 चेंडू 17 धावा. राकेश. आपल्या अनुभवाचा, आपल्या प्रॅक्टिसचा आणि आपल्या क्रिकेटचा क्लास दाखवावा लागेल. आज नाही तो कभी नाही. ही संधी असेल. राकेश हिरो ठरेल का की रियान हिरो ठरतोय. रियानने बॅटिंग मध्ये जलवा दाखवलाय, खूप दमखम दाखवलं, परंतु या मॅच मध्ये रियानला दमखावं लागलं आणि निश्चितच यावेळेस दाखवला दमखाम. खूप चांगली विकेट घेतली गेली. योग्य मुवमेंटला, क्रुशियल मुवमेंट याला म्हणतात. निर्णायक क्षण आल्यानंतर ना कद बडा ना पद बडा, मुश्किलों में मुसीबतों में जो खडा वही सबसे बडा, हे दाखवलं रियानने. हम भी किसी से कम नाही हे सांगत असताना रियान 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज. 4 चेंडू 17 धावा कठीण आहे, अशक्य नाहीये.
क्या बात आहे, बॅकफूट वरून यावेळेस इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता. राकेश बॅक टू द डगआउट. मॅच अवघड झाली गंगारोड संघासाठी. 6 चेंडू 18 धावांची गरज असताना अमोल गोरेला बाद केलं. तदनंतर मात्र 4 चेंडू 17 धावांची गरज असताना राकेशला बाद. 2 महत्वपूर्ण विकेट्स. रियान हे नाव आज या शेवटच्या षटकामध्ये सिद्ध झालंय. 3 चेंडू 17 धावा. मॅच कठीण बनली. जी स्टार्टअप हवी होती ती मात्र करून दिली सलामीच्या जोडीनी, मला वाटतं अभि सामंत आणि महेश गोरे. परंतु महेश गोरे नाराज असेल, थोडा पश्चाताप असेल मनामध्ये. ही मॅच त्याला फिनिश करायची होती परंतु लवकरच बाद झाला महेश गोरे. तदनंतर मात्र बॅट्समन अमोल आला. सुजय भगत पहिल्या चेंडूवर बाद झाला. थोडं थांबणं गरजेचं आहे म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, सब्र का फल मीठा होत आहे. वेट अँड वॉच. कोणत्याही गोष्टीला आपण थोडीशी वाट बघणं गरजेचं आहे, कारण नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी तुम्हाला कधीच काही सापडत नसतं. यावेळेस आपले प्रयत्न प्रामाणिक होते परंतु घाई केली, अतिघाई संकटात नाही. यावेळेस फुल टॉस बॉल अलाउंग दी कार्पेट. एकच सिंगल धावेल. हा चेंडू अडवायचा असेल क्षेत्ररक्षकाला. देव तिथे आहे. निश्चितच देवाने अडवलेला हा चेंडू. थ्रो सुद्धा होतोय, फेकी सुद्धा होते. तत्पूर्वी एकच धाव. सामना जवळपास विजयाचा सुगंध दरवळत असताना हरिओम शहापूर संघाच्या खात्याकडे, कारण 2 चेंडू आणि 16 धावा. आत्ता मात्र अशक्य आव्हान असेल. रियान गोलंदाजी मार्कवर हजर. क्या बात आहे, अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. लेग ब्रेक बॉल यावेळेस टाकला जातोय. मी तर सातत्याने चर्चा केली. निश्चितच ऑस्ट्रेलियन प्लेयर्स शेन वॉर्न इज द वन ऑफ द बेस्ट लेग ब्रेकर बॉलर्स इन द क्रिकेट हिस्ट्री. जगाच्या इतिहासामध्ये, क्रिकेटच्या इतिहासामध्ये लेग ब्रेकर बॉलर म्हणजे याची ओळख आणि गणती केली गेली. आणि यावेळेस मात्र हा गोलंदाज सुद्धा लेग ब्रेक बॉल फेकून मोकळा झाला. षटक संपलं गेलं. मॅच फिनिश झाली. मॅच जिंकलात हरिओम शहापूर संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक गंगारोड. आपण ऐकत राहा, आपण बघत राहा. वेताळ स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताळ स्वामी चषक 2020-21.